नमस्कार. एस-एम न्यूज सातारामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज या ठिकाणी वाटार किरोली जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सो श्वेता गायकवाड आपल्या एस-एम न्यूजच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहेत. नमस्ते. नमस्कार. आपण वाटार किरोली जिल्हा परिषद गटासाठी उमेदवार म्हणून आहात. काय सांगाल तुम्ही की या निवडणुकीत आपण प्रथमतः उतरत आहात? प्रथमतः मी आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्याबद्दल मी प्रथमतः त्यांना श्रद्धांजली वाहते आणि या दुःखातून त्यांच्या कुटुंबियांना सावरण्यासाठी देव त्यांना बळ देव. धन्यवाद ताई. आपण जिल्हा परिषदेसाठी प्रथमच निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहात. तर एवढ्या मोठ्या निवडणुकीला प्रथमतः तुम्ही सामोरे जाताय. काय वाटतंय तुम्हाला? टेन्शन पण आहे, भीती पण आहे, पण कुठंतरी एक आत्मविश्वास पण आहे स्वतःवरती की आपण काहीतरी करू शकतो. याचं कारण म्हणजे आमचे मार्गदर्शक, आमचे गुरु आदरणीय भीमराव काका पाटील असतील, मनोजदादा घोरपडे, धैर्यशील दादा, तसेच माझे सासरे सीताराम खाशाबा गायकवाड. ह्या लोकांचा मार्गदर्शन आणि या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच मी या रणांगणात उतरलेली आहे. बरोबर आहे. हा या ठिकाणी तुम्हाला म्हणजे तुमचे सासरे आप्पांचा राजकीय वारसा तर आहेच, त्याबद्दल बरोबर तुम्हाला माहेरचा पण राजकीय वारसा आहे. काय सांगाल माहेरचं म्हणजे राजकीय वातावरण कसं होतं? तुम्ही लहानपणापासून बघितलंच असेल. माहेरचं राजकीय म्हणजे वारसा म्हणजे अतिशय चांगला. मी एक राजकारणी कुटुंबातली, राजकारण म्हणण्यापेक्षा समाजकार्य करणाऱ्या लोकांच्या कुटुंबातली मी एक मुलगी आहे. माझी चुलती, माझे आजोबा माझे नगरसेवक रहमतपूरचे राहिलेले आहेत. तसे माझे चुलते प्राध्यापक तसेच प्राथमिक शिक्षक संचालक बँकेचे संचालक राहिलेले आहेत. त्याच पद्धतीनं माझे दोन्ही चुलते आहेत ते माजी सैनिक राहिलेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय, माझं कुटुंब हे नेहमी समाजकार्य करण्यासाठी अग्रेसर राहिलेलं आहे. छानच आहे. आता काय झालं तुमचं मला वाटतं शिक्षण तुम्ही बीएससी इलेक्ट्रॉनिक्स आहे. परवा तुम्ही तारगावमध्ये जे भाषण केलं अतिशय खूप सुंदर भाषण केलं. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही व्यासपीठावर राजकारणाच्या माध्यमातून तुम्ही पहिल्यांदा व्यासपीठावर चढला आणि तुम्ही भाषण केलं आणि त्या भाषणात थोडंसं तुम्ही शेवटला भावूक पण झाला. परंतु ते जे भाषण तुम्ही जे केलं महिलांसाठी जे काही उद्गार काढले ते असे सुंदर भाषण झालं. तर तुम्हाला म्हणजे भाषण करताना तुम्ही भाऊ झाला त्याचं कारण सांगा जरा मला. कारण भाऊ होण्याचं कारण म्हणजे आता रिसेंटली माझं 2 वर्ष झालं माझा भाऊ एक्सपायर झाला आणि मला जो विकास अण्णा यांनी, मी तुझा भाऊ आहे, मी तुझ्या भावासारखा तुझ्या पाठीमागे खंबीर उभे आहे आणि विकास अण्णांनी आतापर्यंत भाजप सरकारसाठी 18-15 वर्ष झालं काम केलेलं आहे. मग त्यांच्यासाठी त्यांनी जी म्हणजे हे साम्राज्य उभं करण्यासाठी त्यांनी जे काम केलेलं आहे, आतापर्यंत कष्ट घेतलेले आहेत आणि ते अचानकपणे ती जबाबदारी किंवा ती रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर देत असताना ही काही त्यांच्यासाठी गोष्ट सोपी नव्हती, पण त्यांनी ती दिली. त्यामुळं त्यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवला किंवा भावासारखा जो खंबीर पाठिंबा दिला, त्यामुळे मी जरा थोडी भावनिक झाली. आता तुम्ही पाहताय प्रचाराच्या दरम्यान तुम्ही अगदी पवारवाडी नागझरीपासून दुर्गवाडी तारगाव या शेवटच्या टोकापर्यंत तुम्ही गेलाय. बोरगावमध्ये प्रचार केलाय, सुरलीत गेलाय. तर काय वाटतं, काय समस्या आहेत आपल्या ग्रामीण भागात? आपला वाटार किरोली जिल्हा परिषद गट भाग आहे, तो ग्रामीण भाग पडतो. आपली भागातली सर्व लोक ही सर्वसामान्य कुटुंबातली आहेत आणि ह्या सर्व गोष्टी बघताना प्रामुख्याने माझ्या निदर्शनास आलेली पहिली गोष्ट म्हणजे रस्त्यांची प्रामुख्याने खूप दुरावस्था आहे. आपले शेतकरी बांधवांच्या आता ऊसतोडी चालू आहेत, त्यांना होणारा त्रास म्हणा किंवा आपली मुलं जी शिक्षणासाठी दुसऱ्या गावात जातात त्यांना येता जाता होणारा त्रास, आपले बंधू जे काय आहेत ते परगावी जॉबसाठी जातात त्यांना होणारा त्रास, या रस्त्यांच्यामुळे अपघात भरपूर प्रमाणात होत आहेत. त्याच पद्धतीनं महिलांसाठी कसं होतं की महिला रोजगारासाठी बाहेर जाऊ शकत नाही प्रामुख्याने, बरोबर. तर महिलांना काय होतं की सर्व गोष्टींचा एक चांगलं मार्गदर्शन नसल्यामुळं, एक चांगला प्लॅटफॉर्म नसल्यामुळं त्या आत्तापर्यंत कुठे ना कुठेतरी मागे राहिलेल्या आहेत. आणि आपल्या मुलींचा प्रामुख्याने विषय घ्याल तर बसची सुविधा खूप कमी आहे आपल्या वाटात. त्यामुळे मुलींच्या सुरक्षितेच्या बाबतीत विचार करता आपल्याला ह्या गोष्टींवरती प्रामुख्यानं खूप बारकाईने लक्ष घालून ह्या गोष्टी पूर्ण केलेल्या पाहिजेत. आपल्याला महिलांच्यासाठी म्हणजे रोजगारासाठी काही तुम्ही विशेष प्रयत्न करणार आहात का?
हा, महिलांसाठी मुलींसाठी माझं पहिलं एक महत्वाचं विजन आहे ते म्हणजे महिला सक्षमीकरण. हम्म. महिला स्वावलंबी झाल्या पाहिजेत. हम्म. आपल्याला तर माहितच आहे, आपले आमदार मनोजदादा घोरपडे यांची सुविद्य पत्नी समताताई घोरपडे यांनी महिला सखी मंच, स्वाभिमानी महिला सखी मंचच्या माध्यमातून हा. महिला सक्षमीकरणासाठी अत्यंत चांगले उपक्रम राबवतात. बरोबर आहे. आपली चित्रताई म्हणा, म्हणजे हे नेतृत्व आहे असं आहे की म्हणजे महिला सक्षमीकरण कसं करता येईल. कारण की आतापर्यंत प्रामुख्याने आपल्या देवाभाऊंनी प्रथम देवाभाऊ असे आहेत की त्यांनी महाराष्ट्रातील महिलांचा विचार केला. हम्म. महाराष्ट्रातील महिला कशा सक्षम बनतील हे म्हणजे आदर्श डोळ्यासारखं ठेवणार आहे. म्हणजे एक महिला शिकली की काही पण करू शकते. ते तुम्हाला त्या अनुभवात आला असेल. त्याच पद्धतीचं समताताईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या गोष्टींचं प्रामुख्याने काम करणार आहे. म्हणजे एक मुलगी शिकली की प्रगती होते, त्याच पद्धतीने एक घरातली करती महिला सुशिक्षित असेल तर पूर्ण घर सुशिक्षित होतं. बरोबर. तर महिलांना बचत गटाच्या मार्फत ज्या काही सुखसुविधा देता येतील, रोजगार उपलब्ध करून देता येतील, याचा मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे. म्हणजे कसं होतं की राज्य शासनाकडून, केंद्र शासनाकडून वरून ज्या काही महिलांसाठी योजना असतील त्या येतात, त्या तळागाळातल्या महिलांपर्यंत त्या पोहोचत नाही. म्हणजे पोचवायचं काम होतं पण ते पूर्णपणे त्यांच्या लक्षात येत नाही. मग त्यांना ह्या गोष्टी प्रॉपर समजणं गरजेचं आहे. म्हणजे काही कागदपत्राची पूर्तता योजना आहे. त्यासाठी प्रत्येक भागातील 2-3 महिलांना ट्रेनिंगच्या मार्फत त्यांना सांगून की बाबा प्रत्येक गावातील 2-3 महिला घेऊन त्यांनी त्यांच्या भागातील महिलांना ट्रेनिंग देऊन प्रत्येक गोष्ट कशी व्यवस्थितरित्या पूर्ण करता येईल, महिलांना प्रत्येक गोष्टी म्हणजे प्रत्येक महिला थोडक्यात स्वावलंबी कशी होईल ह्या गोष्टीवरती आमचं केंद्र असणार आहे. म्हणजे तुमचं असं विजन की महिला स्वतःच्या पायावर उभे राहायला पाहिजे. तसंच मला विजय प्राप्त झाला तर मी प्रत्येक महिलेला माझा वैयक्तिक नंबर देऊन मी त्यांना सांगणार आहे की बाबा तुमची काय अडचण असेल तर तुम्ही डायरेक्ट मला कॉल करून माझ्याशी संपर्क साधा आणि तुमच्या अडचणी सांगा. आणि त्या मी पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करेन. मी माझ्याकडून कधी नाही हा शब्द कोणालाच जाणार नाही. 8 तारखेनंतर माझा पूर्ण वेळ हा वाठार किरोली जिल्हा परिषद गटाच्या विकासासाठीच असणार आहे. त्यात काही माझा बदल नसणार आहे. कारण की मी तुम्हाला खोटं आश्वासन देणार नाही. मी तुम्हाला विश्वास देईन की बाबा मी जर ह्या गोष्टी नाही केल्या तर मी परत ह्या क्षेत्रात कधीच पाऊल टाकणार नाही. एवढं बोलून थांबते. धन्यवाद.